हीच ती आनंदाची बातमी, माझी दुसरी बायको. कशाला गेला होता तुम्ही नरसिंहाच्या खोलीत काल? मी त्या सुगंधाला आणि परशुदादांना असं काही बोलताना पण पकडलं होतं. ही माझी बायको असं म्हणल्यावर बेशुद्ध पडायचेच बाकी होते फक्त ते. राजकारण आणि माझा कसलाही संबंध नसणार. चंद्रकलेवर जाऊन आला, चंद्रकलेवर. परशु, परशु, अरे काय चाललंय? अरे दरवाजाची बिजादर म्हणलं. हा, लई ती जुनी झाले ना दरवाजा, वडिलांनी बांधलेला. कुर्र आवाज येते, वाळवी गेली आतमध्ये. परशु मला बोलायचंय तुझ्याशी. माझं नशीबच भंगार आहे बघ. कुठे बी जायला निघालो की नाही, मोठाली मोठाली मांजरं आडवी येतात. काय करणार, तू कामच असं करतोस. देवाच्या मनातही असणार तुझ्या वाटेत मांजर आडवं घालावं. देवाचा बी माझ्या बाबतीत गैरसमज झालाय. किती बी चांगला वागलो की नाही, विश्वासच बसत नाही त्याचा. म्हणून अशी वामन नावाची, आत्याबाई नावाची मांजरं पाठवते माझ्या वाटेत. किंवा मग दादा नावाचं. आणि कुणीच नसलं तर जानकी आहेच की आडवी यायला. कामाचं काहीतरी लवकर बोल. मला हॉस्पिटलमध्ये जायचे, डॉक्टरांशी बोलायचे. जाऊन आलो मी हॉस्पिटलमध्ये. सगळी चौकशी करून आलो, पण तिथे परवीन परशुराम किल्लेदार या नावाचं कोणी पेशंटच नाही म्हणाले डॉक्टर. तुला काय दुसरी कामं नाही रे? सारखे आपल्यामध्ये चौकशा करतोय. नाही ना रे, सध्या मला खरंच दुसरं काही काम नाहीये. त्यामुळे मग ही सगळी चौकशी करून माझ्या बुद्धीला धार लावून घेतोय. काय कामाची सवय जायला नको ना. तर परशु, आता मला सांग, सुगंधा कुठे आहे, कुठल्या नावाने आहे? अरे बाबा, मागच सांगितलं नव्हतं तुला मी. ते गडबडीमध्ये हॉस्पिटलचं नावच विसरलोय मी. परशु, रोज जातोयस ना तू त्या हॉस्पिटलमध्ये, आणि त्या हॉस्पिटलचं नाव विसरलास तू? शक्य आहे का रे? शक्य आहे की. बरं चल, शक्य आहे. मी समजू शकतो तू निर्बुद्ध आहेस, त्यामुळे लक्षात नाही राहिलं तुझं नाव. हरकत नाही. पण त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी पेपर्स तयार केले असतीलच ना तिचे? दाखवशील मला? हे बाजीरावकडे आहेत. कोणाकडे? चुलत्याकडे बाजाजीराव. हेही मान्य. ठीक आहे, आत्ता हॉस्पिटलमध्ये चालला होता म्हणत होतास, मी येतो बरोबर. चल. माझा प्रोग्राम थोडा बदललाय. अचानक एक महत्वाचं काम आले, त्यामुळे तिकडे आधी जायचंय मला. प्रोग्राम परत बदल परशु. आता आपण दोघही जण हॉस्पिटलमध्ये जाणार आहोत. चल. तू का माझं डोकं खातो रे? डोकं मी खातोय का तू खातोय? आमचं सगळ्यांचाच. परशु, तुला मी पुन्हा एकदा नीट सांगतोय, ही सगळी नाटकं पास कर, बंद कर. नाहीतर मला ती कायद्याने बंद करावी लागतील. धमकी देतो? केस टाकणार माझ्यावर? टक्की टाक, बघू तरी. थोडासा कायदा मला बी कळतोय बरं का. केस टाकायचा अधिकार तिला आहे, पहिल्या बायकोला दुसरं लग्न केल्याबद्दल. आणि ती काही केस टाकणार नाही. तुला काय करायचं ते कर. आता मला जाऊ दे. केस टाकतोय म्हणा. मम्मा, किती दिवसांनी फोन करताय? कशा आहात तुम्ही? मी बरी आहे. तू कशी आहेस? आणि बाळ कसं आहे? मी बरी आहे. बाळ सुद्धा बरं आहे. पण ते तुमची तक्रार करते. आजी भेटायला येतच नाही असं म्हणताय. अच्छा, मग त्याला म्हणावं आजी लवकरच त्याला भेटायला येणार आहे आणि त्याच्या सगळ्या तक्रारी दूर करणार आहे. काय? तुम्ही इथे येताय? कधी? लवकरच बेटा. नरसिंहालाही भेटायला हवं ना.
कसा आहे तो? खरं तर बरे नाहीयेत ते. घरी परत आल्यापासून खूप शांत शांत असतात. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घ्यायला सांगितली आहे. साहजिकच आहे ना, ह्या सगळ्यातनं बाहेर पडायला त्याला वेळ लागेलच ना बेटा. आणि जना काका कसे आहेत? बरं आहे, सध्या कोल्हापुरात असतो. इथे आला की आर्यनची आठवण येते असं म्हणतो आणि त्यांना सुद्धा घेऊन या ना इथे भेटायला. आपल्या आर्यनची आठवणच जपते ना मी माझ्या पोटात. ठीक आहे, सांगेन त्याला. जाऊ दे, नको तो विषय, उगाच आणखीन त्रास होईल तुला. मी लवकरच येईन तुला भेटायला आणि येण्याच्या आधी तुला फोन करेन. ठीक आहे? ठीक आहे, पण लवकर या, मी वाट बघते तुमची. हां बेटा. वामन दादा, बरं झालं जानकी आलीस. मला परशूबद्दल बोलायचं तुझ्याशी, अत्यंत महत्वाचं. महत्वाचं मला बोलायचंय वामन दादा, यांच्याबद्दल. दादाबद्दल? हे राजकारण सोडायचं म्हणतायत. काय बोलतेस तू जानकी? हो, आत्ताच मला बोलले की हा सगळा भार आता मला सहन होत नाही म्हणून. मी माझ्या मनावरचं आणि डोक्यावरचं ओझं उतरवायचं ठरवलंय. राजकारणातून निवृत्ती घेणार असं म्हणाले ते. दादा असा का वागतोय काही कळत नाहीये. मला मान्य आहे की तो खूप मोठ्या ट्रॉमातनं आत्ता गेलाय. त्याला आलेलं नैराश्यही मी समजू शकतो. आणि असं राजकारण सोडण्याचा निर्णय घ्यायचा? तू काही बोलली नाहीस त्याला? सांगितलं मी त्यांना, खूप समजावून पाहिलं. सांगितलं की सगळा महाराष्ट्र तुमची वाट पाहतोय, तुम्हाला असं लोकांकडे पाठ फिरवून चालणार नाही म्हणून. काय म्हणाला तो? म्हणाले की लोक थोडे दिवस वाट पाहतील आणि नंतर विसरून जातील म्हणून. काहीतरी विचित्र आहे जानकी. आपल्याला वाटते तेवढी साधी गोष्ट नाहीये ही. मला खूप काळजी वाटते वामन दादा. राजकारण हा दादाचा श्वास आहे. त्याने राजकारण सोडायचं ठरवलं तर कसं होईल ग त्याचं? तुम्ही बोलून बघता का यांच्याशी? बोलीन मी त्याच्याशी, पण आता लगेच नको. मनस्ताप वाढेल त्याचा. आपण आत्याशी बोलू, आधी वाकणीसांशी बोलू, आणि मग सगळे मिळून काय करायचं ते ठरवूया. चालेल. ऐक सुगंधा, काय झालं? त्रास होतोय का? अगं मग खोलीतनं उठून कशाला यायचं? हं, काही हवंय का तुला? अहो, पाणी घ्यायला आले होते सुमिताई. तू थांब, मी देते तुला. हे घे. बरं वाटतंय? हो सुमिताई, तुमचा लय आधार वाटतो बघा मला. तुम्हाला एकटीलाच काळजी आहे माझी. तुम्ही स्वतःहून येऊन विचारपूस करता माझी. बाकी कुणाला या घरात माझी काही पडलेलीच नाहीये.
अगं सुगंधा, रडू नकोस बरं. मी आहे ना. तुला आणखीन कोणी कशाला हवंय? तुला काय हवंय काय नकोय ते मला सांगत जा. मला शक्य होईल तेवढी सगळी काळजी घेईन मी तुझी. सुमिते, आता मला काय हवं असणार आहे? माझं पोर केलं, आता स्वर्ग जरी आणून ठेवला माझ्या पुढे तरी त्याची काय किंमत असणार आहे मला? सुगंधा, मला कळते ग तुझी अवस्था. हे बघ, जे झालं ते झालं, पण हे आपल्याला विसरायलाच हवं की नाही? अवघड आहे पण अशक्य नाहीये ग. सुमित्रा, तुम्ही लय चांगले आहात. माझं गारानं कुणासमोर मांडू असं झालं होतं मला. घरातलं कुणीच माझ्याकडे बघत नाही, बोलत बी नाही धड माझ्याशी. माझ्यावर संशय घेत आहेत सगळे. माझं पोर गेलं, माझा ऍक्सिडेंट झाला, हे सगळं नाटक वाटतंय हो त्यांना. तुम्ही ते मला सांगा, कुठली बाई आहे असं गाणेरडं नाटक करेल हो? बघ सुगंधा, सुगंधा, मी तुला सांगितलं ना, तू नको का त्रास करून घेऊस. कोणी काहीही म्हणो, कोणाचा विश्वास असो किंवा नसो, माझा विश्वास आहे तुझ्यावर. काय हो, हे घरात काय ऐकायला मिळतंय? अहिल्या, मी ऑलरेडी टेन्शन मध्ये आहे. आत्ता काहीतरी विचित्र विचारून त्यात भर घालू नकोस. हे जे तुम्ही मला बोलताय ना, ते खरं तर ज्यांच्यामुळे तुम्हाला टेन्शन आलंय त्यांना बोलून दाखवा ना. प्लीज, तुला जे काही विचारायचंय बोलायचंय ते सरळ बोल. हे उगाच उलटे घास नको. ठीक आहे, तुम्हीच बोलताय म्हणून विचारते. नरसिंह भाऊजी राजकारणातून काढता पाय घेतायत म्हणे. काढता पाय? अहिल्या, पहिली गोष्ट म्हणजे कुठलंही स्टेटमेंट करताना जरा विचार करून कर. आपण काय बोलतोय, त्या शब्दांचे काय अर्थ होतात याचा जरा विचार कर. आणि दुसरी गोष्ट, दादा असं काहीही करत नाहीये. हो का? मग मघाशी तुम्ही आणि जानकी एकमेकांशी काय गंमत म्हणून बोलत होतात? अहिल्या, आमचं मगाचं बोलणं तू चोरून ऐकत होतीस? चोरून ऐकत नव्हते. आपण एकाच घरात राहतो. दोन माणसं एकमेकांशी बोलत असले तर तिसऱ्या माणसाला ऐकू जाऊ शकतं. बर मग काय पुढे आपण काय करणार आहोत? आपण म्हणजे नरसिंह भाऊजी आता रिटायर होणार. नीट शब्द वापरून बोलते मी. नरसिंह भाऊजी आता राजकारणातून रिटायर होणार. मग त्यांची जागा कोण घेणार? म्हणजे त्याच्या जागी पुन्हा एकदा तू? ऑफकोर्स. अहिल्या, कहर आहेस तू. एक तर दादा रिटायर वगैरे अजिबात काही होत नाहीये, आणि तू पुन्हा राजकारणात नक्की जाणार नाहीयेस. हे तुम्ही का ठरवताय? कारण एकदा तिथे आपटी खाल्ल्यानंतर सुद्धा तुला अक्कल आली नाहीये म्हणून. हे बोलताना तुम्ही एक गोष्ट विसरताय. नरसिंह भाऊजी माझ्याच वडिलांचं बोट धरून राजकारण शिकलेत. त्यामुळे राजकारणात काय करायचं आणि काय नाही करायचं हे तुम्ही ठरवू शकत नाही. ठरवण्याची इच्छाही नाही. मी माझं कुठलंही मत तुझ्यावर लादत नाहीये. फक्त तुला सावध करतोय. खूप लांबची स्वप्न आहेत ही. नको पाऊस. पुन्हा एकदा तोंडघशी पडशील आणि पुन्हा एकदा आपल्यावर रडत बसायची वेळ येईल.
ऐक माझं. ताई, तू जागा कसा? झोपला नाहीस? नाही, मला तुला काहीतरी सांगायचं आहे, पण तुला त्रास होत असेल तर मी नाही सांगणार, कारण मी तुला प्रॉमिस केलंय ना, आता मी तुझी काळजी घेणार आहे ते. मामासाहेब बोला, तुमच्या कुठल्याही बोलण्याचा मला त्रास नाही होणार. ऐक तर मग ताई, मला आता इथं जाम बोर होतं. आपण रमावतीला जायचं का? काय हे काय मध्ये? ताई मध्येच नाही, आता शाळेला पण सुट्टी आहे ना, आपण जाऊन येऊया ना. तू जा, मला नाही येता यायचं. ताई असं काय करतेस? चल ना माझ्या बरोबर. आपण किती दिवस झाले आई बाबांना भेटलोच नाहीये. अरे पण तू जा म्हणते ना मी, तू जाऊन ये, मी नाही येणार. ताई मी एकटा नाही जाणार, तू पण ये माझ्या बरोबर. गण्या, तुला माहिती आहे घरामध्ये काय चालू आहे, मला नको आग्रह करूस. अगं पण ताई. गण्या जा आता इकडून, माझं डोकं दुखायला लागलंय. ताई. गण्या जा म्हटलं ना, जा. मला वाटलं नव्हतं साहेब एवढा टोकाचा निर्णय घेतील. वाटलं कुणालाच नव्हतं वागणीस, पण आता आपण हे सत्य स्वीकारायलाच हवं. दादा पुन्हा राजकारणात यायला तयार नाही. वामनराव, तुम्ही बोलून पाहिलं साहेबांशी? मीच काय वागणीस, सगळ्यांचं बोलून झालंय त्याच्याशी, पण तो ऐकायलाच तयार नाही. आत्याबाईही बोलल्या? बोलल्या, सकाळीच बोलल्या, पण मला आता कशातच रस नाही उरला असं ह्यांचं म्हणणं आहे. मला वाटतंय साहेबांना अजून थोडे दिवस वैद्यकीय उपचारांची गरज आहे. वागणीस, वैद्यकीय उपचार तर चालूच राहतील, पण निवडणुका तोंडावर असताना दादाने हा असा काहीतरी निर्णय घेणं काळजीचं कारण आहे. वामनराव, नुसतं काळजीचं कारण नाहीये. अहो, साहेबांनी असा निर्णय घेणं म्हणजे आत्मघातकीपणा ठरेल. स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं होईल. वागणीस, इतकी वर्ष दिवस रात्र एक करून दादानी राजकारणात जे स्थान मिळवलंय, एका क्षणात माती होऊन जाईल सगळ्याची. प्रश्न फक्त साहेबांचा नाहीये, त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या हजारो लोकांचा आहे. त्यांच्याकडून आता त्यांच्या ज्या काही अपेक्षा उंचावल्या आहेत, त्या जर एका क्षणामध्ये धुळीला मिळाल्या तर जनसामान्यातून प्रतिक्रिया टोकाच्या असू शकतील. म्हणून तर तुम्हाला बोलवून घेतलं ना वागणीस. सगळेजण एकत्र मिळून बसूया, बोलूया आणि मग ठरवूया काय करायचं ते. वामनराव, काहीही करून साहेबांना या निर्णयाची अंमलबजावणी करण्यापासून परावृत्त केलं पाहिजे. कारण मुद्दा असा आहे की साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये जशी चांगली माणसं कमावली, तसेच किंबहुना त्याच ओघाने अनेक शत्रूही निर्माण केले, जे साहेबांचा होल्ड कमी होण्याची वाट पाहत आहेत. आणि एकदा जर का साहेबांनी निवृत्ती घेतली की मग ही सगळी डोकी वर येतील आणि मग प्रकरण कुठल्या थराला जाईल माहिती नाही. तुमचं काय म्हणणं आहे वागणीस? आता एक्झॅक्टली काय करायला हवं? मला वाटतं
मला माहितीये काय केलं पाहिजे ते. काय? मी यांना थोडे दिवस रमावतीला घेऊन जाते. रमावतीला? हो, रमावतीला. तिकडच्या मातीमध्ये ना जादू आहे आणि माझी खात्री आहे जेव्हा आम्ही परत येऊ तेव्हा माझ्या बरोबर पूर्वीचे नरसिंह किल्लेदार असतील.